आणि आता बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसाचं पाणी जिल्हा परिषद शाळेत शिरलं। रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलं। स्थानिकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलंय। जळगावातील नदी नाल्यांना पूर आलाय। जनजीवन विस्कळीत झालंय। राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली। रावेरमध्येही मुसळधार पाऊस झाला। पावसाचं पाणी जिल्हा परिषद शाळेत शिरलं। स्थानिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप या शाळेच्या बाहेर काढले। शाळेच्या परिसरातील ही दृश्य समोर येतात। या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे, कारण जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलं होतं। गावकऱ्यांकडून सर्व चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेला आहे। रावेरमधील मुसळधार पावसानंतरची ही दृश्ये। सखल भागात पाणी साचलेलं आहे। शाळा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती। अनेक लहान मुलं या शाळेत अडकलेली होती। त्या लहान मुलांना ग्रामस्थांनी बाहेर काढलेलं आहे। अजूनही मुसळधार पावसाचा इशारा आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांच्याकडून। जुगल, रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। जिल्हा परिषदेत पाणी शिरलं होतं पावसाचं। काय अधिक माहिती या संदर्भात येते? काय इशारा पावसासंदर्भातला देण्यात येतोय? नक्कीच प्रणिता, रावेर तालुक्यात आज दमदार पाऊस झाल्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे। आहेरलोड गावातून जिल्हा परिषदच्या शाळेत देखील यावेळी पाणी शिरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा तातडीने यावेळी सोडण्यात आलेली आहे। या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर असेल, मुक्ताईनगर असेल, तसे अनेक भागांमध्ये या ठिकाणी दमदार पाऊस झाल्यामुळे नदी नाले हे ओसंडून वाहत आहे। या जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्यामुळे वेळीच प्रशासन यावेळी सतर्क झालेलं आहे। प्रशासनातर्फे नदी व नाल्याकाठी कोणीही जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यात मात्र दमदार पाऊस झालेला आहे। प्रणिता जी जुगल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।